नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय युनिव्हर्स हब कंपनीचं जे काय ॲग्रिकल्चरचं जे प्रोडक्ट आहे त्याचं हे स्वतःचे आत्ता आलेले रिझल्ट आहेत. हा टोटल 1 एकरचा संपूर्ण गव्हाचा हा प्लॉट आहे. तुम्ही पाहू शकताय मित्रांनो, इथं औषध कमी पडलं होतं म्हणून हा आलेला इथं एक 5-6 दिवसातला हा रिझल्ट आहे. तुम्ही पाहू शकता इथून इकडं संपूर्ण ह्या गव्हाला काळोखी हितवर पंपाची फवारणी केलेली होती आणि इकडं औषध कमी पडलं होतं म्हणून ही फवारणी अशीच राहिलेली होती. तर हे न फवारलेला गवे आणि हा फवारलेला गवे ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकताय की प्रत्येक गव्हाचे फुटवे जे आहेत ते प्रत्येक गव्हाला जवळपास एका दाण्याला कमीत कमी 15 ते 20 ते 30 फुटवे गव्हाला आहेत. म्हणजे हे आलेला हा संपूर्ण रिझल्ट आहे. आणि तुम्ही शेतकऱ्याची पण आपण मुलाखत घेऊ. त्यामध्ये ते ॲग्रिकल्चर तुमचं मायक्रोन्यूट्रंट आहे, त्यानंतर NPK आहे, त्यानंतर ग्रोथ फास्टर, हे तिन्ही बॉटलचा हा रिझल्ट आहे. तर मित्रांनो, आवर्जून तुम्ही हा रिझल्ट बी पाहू शकता आणि ह्याच्यामध्ये उत्पादन किती निघतं हेही तुम्ही पाहू शकताय. तर 2 मिनटं आपण ह्या शेतकऱ्यांशी डायरेक्टली बोलूया. हे आपले मित्रच आहेत, औषध फवारणी करतायत संपूर्ण. ते स्वतःहून सांगतील की नक्की रिझल्ट काय आहे. ही बॉटल घेतली, त्याच्यानंतर आहे ना अर्ध्या प्लॉटला मारली. आमच्याकडची बॉटल संपली होती. मग 8-10 दिवसांनी आम्ही दुसरा प्लॉट मारण्यासाठी घेतला. तर ह्यामध्ये आणली, त्यामध्ये बराच फरक पडलेला दिसतोय. कोंबीची साईज वाढली, एका गावाला कमीत कमी 31 फुटवा आहेत, काळुंकी आहे. आणि जो न फवारलेला प्लॉट आहे तो पिवळा दिसतो थोडासा. इथं बाजूलाच आहे, हा संपूर्ण 1 एकरचा प्लॉट आहे. 1 एकरमध्ये तुम्ही पाहू शकताय हे आपले शिंदे साहेब युनिव्हर्स कंपनीचं ॲग्रिकल्चरचं प्रोडक्ट हे आत्ता घेऊन आले होते, त्याचा हा रिझल्ट आहे. आणि हे शेतकरी आहेत गोरखनाथ तळेकर, त्यांनी हा वापरलेला रिझल्ट आहे स्वतःचा. तुम्ही 2 शब्द बोला. नमस्कार. हे प्रॉडक्ट वापरून असा रिझल्ट आला आहे की आपण निम्म्या प्लॉटला आपण फवारणी घेतली आणि निम्मा प्लॉट काही कामानिमित्त राहिला तर 4 ते 5 दिवसामध्ये एवढा रिझल्ट आला आपल्याला की जो प्लॉट मारलेला फवारणी करून तो उंची वाढली त्याची आणि पूर्णपणे काळोखी त्याला आली. जो प्लॉट राहिला त्या प्लॉटमध्ये अजून पिवळसरपणा आहे, कमतरता आहे त्याच्यामध्ये. तो आता तो पण प्लॉटची फवारणी घेतली आहे, पण आता जो आलेला रिझल्ट आपण दाखवत आहे.